नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 22 ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे 10 चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण आजच्या प्रश्नाला सुरुवात करू. आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर करून काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजगड. याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घ्या. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती हे ते लक्षात ठेवायचं आहेत. आणि राजगडच्या पायथ्याशी वेल्हे हे गाव होते आणि वेल्हे हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे. कोणते ठिकाण आहे? तालुक्याचे ठिकाण होते. आणि याच वेल्हे गावाचे आता रायगड असे नामांतर करण्यात आले आहे. वेल्हे गाव आता राजगड या नावाने ओळखले जाणार आहे, हे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता हे राजगड कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर आपण पहिलेच बघितलं कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत 130वी घटनादुरुस्ती विधेयकानुसार PM, CM आणि मंत्री हे किती दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आपले पद गमावणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर याचं उत्तर आहे योग्य काय? तर 30 दिवस. किती दिवस? 30 दिवस तुरुंगात राहिल्यावर यांना आपले पद सोडावे लागणार आहे किंवा पद गमवावे लागणार आहे. तर त्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या. किमान त्यांना शिक्षा किती वर्षाची झाली पाहिजे? 5 वर्षाची शिक्षा झालेली पाहिजे व किमान 30 दिवस ते तुरुंगामध्ये राहिल्यास त्यांना आपले पद गमवावे लागणार आहे. तर जर मंत्री असेल तर पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतील. आणि एखादा जर राज्यातला मंत्री असेल तर त्याला मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यावरून राज्यपाल पदावरून दूर करतील, हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 4. नुकतेच ऑनलाईन गेमिंग संदर्भात प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 कोणी मांडलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अश्विनी वैष्णव यांनी हे बिल मांडलेलं आहे. तर मग अश्विनी वैष्णव हे कोणत्या खात्याचे मंत्री आहे? तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ते सध्याला आहेत, हे ते लक्षात ठेवायचं आहे. तर मग या विधेयकाला लोकसभा राज्यसभेत मंजुरी मिळालेली आहे. आता ते राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आलेलं आहे. त्यावरती राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर होईल. तर मग बघा एक शब्द बार बार ऐकायला भेटतोय तुम्हाला, कोणतं? विधेयक. विधेयक. विधेयक म्हणजे काय? तर विधेयक म्हणजे कायद्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक असे म्हणतात. म्हणजे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी ते काय असतं? तर विधेयक असतं. आणि त्याचं कायद्यात रूपांतर केव्हा होतं? जेव्हा त्यावरती राष्ट्रपतीची सही होईल तेव्हा त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असतं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. नुकतीच आशिया चषकासाठी हॉकी टीमचा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरमनप्रीत सिंग याची भारताचा हॉकी कर्णधार म्हणून निवड करण्यात आलेली आहे. याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, आशिया चषक 2025 भारतात पार पडणार आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की भारतामध्ये कोणत्या राज्यात आणि कोणत्या ठिकाणी तो पार पडणार आहे. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहेत बघा सद्भावना दिन किती तारखेला साजरा केला जातो? तर सद्भावना दिन हा 20 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो, लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी महत्त्वाचे पॉईंट जाणून घ्या. बघा सद्भावना दिन कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो आपण? तर राजीव गांधीचा जन्मदिन हा सद्भावना दिन म्हणून साजरा करतो. तर हा साजरा करण्याला सुरुवात केव्हापासून झाली आहे? तर 1992 पासून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. तिसरा, राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती आहेत, हे ते लक्षात ठेवायचे. जेव्हा त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं होतं तेव्हा त्यांचं वय 40 वर्ष होतं. किती वर्ष होतं? तर त्यांचं वय हे 40 वर्ष होतं, हे ते लक्षात ठेवायचे आहे. ते भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे राजीव गांधी हे सर्वात तरुण व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आदि कर्मयोगी अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर आदि कर्मयोगी अभियान आदिवासी व कार्य मंत्रालयाने सुरू केलेले आहे. याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. याचा उद्देश काय आहेत मग? तर आदिवासी समाजाला सशक्त बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 8. भावना पटेल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर भावना पटेल ही खेळाडू टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. आता ती का चर्चेत आली? तर ती चर्चेत आली आहे तिने ITTF वर्ल्ड पॅरा इव्हेंट 2025 मध्ये सुवर्णपदक व रौप्य पदक अशी 2 पदकांची
कमाई केलेली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरलेली आहे. ती व्हीलचेअरवर बसून टेबल टेनिस हा खेळ खेळते. अशी कामगिरी करणारी ती किती खेळाडू आहेत? पहिलीच खेळाडू आहेत. म्हणून आपल्यासाठी भावना पटेल हे नाव परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. मग ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर ही स्पर्धा वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी पार पडलेली आहे. हे लक्षात ठेवा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत, SBIच्या आर्थिक संशोधन विभागानुसार UPI वापरात कोणते राज्य सर्वोच्च स्थानी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र हे राज्य सर्वोच्च स्थानी आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? कर्नाटक. तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? उत्तर प्रदेश. चौथ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर तेलंगणा हे राज्य चौथ्या क्रमांकावरती आहे. हे ते लक्षात ठेवायचं आहे. मग आजचा आपण शेवटचा प्रश्न बघू, म्हणजेच आजचा व्हिडिओमधला 10वा प्रश्न. भारताने अग्नि 5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे कुठे घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओडिशा राज्यामध्ये त्याची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. तुम्हाला जर विचारल्यास अग्नि 5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? तर अग्नि 5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे 5000 किलोमीटर. किती? 5000 किलोमीटर. बघा, आजचे 10 प्रश्न जर तुम्हाला स्पष्टीकरणासहित समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.